नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र यामधील राज्यशास्त्रातील निवडणूक प्रक्रिया दुसऱ्या धड्याची प्रश्नोत्तरं पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. पर्याय: राष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती. उत्तर पर्याय क्रमांक अ, राष्ट्रपती. 2. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. पर्याय: डॉ. राजेंद्र प्रसाद, टी.एन. शेषन, सुकुमार सेन, नीला सत्यनारायण. उत्तर पर्याय क्रमांक क, सुकुमार सेन. 3. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब समिती करते. पर्याय: निवड, परिसीमन, मतदान, वेळापत्रक. उत्तर पर्याय क्रमांक ब, परिसीमन. पुढील प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत, ते सविस्तर उत्तरासहित पाहूया. त्यातील पहिला प्रश्न, निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. उत्तर: हे विधान बरोबर आहे, कारण आचारसंहिता लागू केल्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. तसेच दाखल-पटाशा, दहशत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्त वातावरणात मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. पुढील प्रश्न 2. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. हे विधान बरोबर आहे, कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. यामधील तिसरा मुद्दा, निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशावेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेते. पुढील प्रश्न 3. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणूक घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. उत्तर: हे विधान चूक आहे, कारण निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. 2. राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. या उत्तरामधील तिसरा मुद्दा पाहू. म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. पुढील प्रश्न क्रमांक 3. टिपा लिहा. त्यातील पहिली टीप, मतदारसंघाची पुनर्रचना. उत्तर: विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले, परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. यामधील तिसरा मुद्दा, खेड्यातून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य ठिकाणी ती प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत. म्हणून मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे वा त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. पुढील प्रश्न 2. मतपेटी ते ईव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास. उत्तर: 1951 ते 52च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेट्यांचा वापर केला जात असे. या पहिल्या निवडणुकीत मतदानासाठी स्टीलच्या 20 लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या. नंतरच्या काळात मतदार मतपत्रिकेतील उमेदवारांच्या नावासमोर शिक्का मारून त्या मतपेटीत टाकत असत. दुसरा मुद्दा, 1998 साली पहिल्यांदा मध्य प्रदेशातील 5, राजस्थानातील 5 व दिल्लीतील 6 अशा 16 विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा म्हणजेच ईव्हीएम मशीनचा वापर केला. पुढील प्रश्न क्रमांक 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोगाची भूमिका, मतदारांची भूमिका, राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांची भूमिका. याचे सविस्तर उत्तर आपण पाहूया.
उत्तरपत्रिकेत लिहिताना अशीच आकृती काढा. निवडणूक आयोग भूमिका: 1. मतदारसंघाची निर्मिती करणे. 2. मतदार याद्या निश्चित करणे. 3. निवडणुका घोषित करणे. 4. उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे. 5. मतदानाची व्यवस्था करणे. 6. मतमोजणी व निकाल जाहीर करणे. मतदार भूमिका: आचारसंहितेचे पालन करणे. प्रचारसभांना हजर राहून मतनिश्चिती करणे. 3. मतदान करणे. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार त्यांची भूमिका: उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचे तिकीट देणे. उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करणे. निवडणुकीचा प्रचार करणे. निवडणूक खर्चाचा हिशोब आयोगाला सादर करणे. निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे. आता सध्या 2024 साली एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक सुरू आहे. त्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख आलेला तुम्हाला आढळेल. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 3 प्रश्न आहेत. या तिन्ही प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहूया. त्यातील पहिला प्रश्न: निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. उत्तर: निवडणूक आयोग पुढील कार्य करतो. 1. मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे. निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे. तिसरे कार्य: उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. 4. निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे. 5. राजकीय पक्षांना मान्यता देणे व मान्यता रद्द करणे. 6. निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे. पुढील प्रश्न 2. निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. उत्तर: त्यातील पहिला मुद्दा: भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात. 2. या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते. यामधील तिसरा मुद्दा: संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्तांची असते. 4. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी वा राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही. पुढील प्रश्न 3. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर: निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीस निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात. 2. निवडणुकांच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय उत्तरासहित पाहिलेला आहे. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट वेळेवर मिळतील.